गाईज वेलकम बॅक टू द चॅनल अगेन. सध्या मी पुण्यामध्ये आहे आणि आज आपण निघालो आहोत एका संडे राईडला. बऱ्याच दिवसानंतर निघतो आहे आता आपण सध्या सोबत आहे प्रणय, जो की आपला नंदुरबारचाच आहे. तो पण इथे पुण्यातच राहतो. आता जवळपास मला 1 महिना होत आला इकडे पुण्यामध्ये आणि बऱ्याच दिवसानंतर आपण इथे पुण्यामध्ये राईडला निघत आहोत. चला, पहिले इथे या ब्रिजच्या इथे जवळच प्रणय येणार आहे, त्याला भेटतो, मग आपण राईड कंटिन्यू करूया. ॲक्च्युली आम्ही निघालो, आता वाजता आहेत 6:26. आमचं फिक्स नव्हतं कुठं जायचं असं. आता इथं भेटून आम्ही डिसाईड केलं की तामिनी घाटामध्ये कुठंतरी जाऊन येऊ. सर लोकेशन भरपूर आहेत, पण कसं आहे, पावसाळ्यामध्ये जे छान लोकेशन मिळतात ना, ते आता नाही मिळणार. त्यामुळे थोडंसं विचार करतो. नाहीतर पावसाळ्यामध्ये आपण ह्या ठिकाणी म्हणजे पुण्यापासून जिकडं जाऊ तिकडं आपल्याला लोकेशनच मिळतील. हा आहे समोर प्रणय. RS 200. आणि तामिनी घाटामध्ये यासाठी आम्ही डिसाईड केलं जायचं. तिकडे रस्ते वगैरे खूप छान आहेत घाटामध्ये. त्यात ॲक्च्युली राईडचीच मजा येऊन जाते. त्यामुळे स्पॉट मिळाला नाही मिळाला, तसे स्पॉट पण खूप सारे आहेत तिथे. सकाळी ट्रॅफिक नसते, त्यामुळे लवकर निघणं गरजेचं असतं इकडे. एकदा का 7-7:30 वाजले की ट्रॅफिक व्हायला इथे वेळ नाही लागत. त्यामुळे ॲज सून ॲज पॉसिबल जेवढं शक्य झालं तेवढं लवकर निघालेलं बरं असतं कधी पण इकडे. चांदणी चौकामध्ये मला अजिबात रस्ते कळत नाही अजून पण. आता प्रणय आहे सोबत, त्याला इकडचे काहीसे रस्ते माहिती आहेत. इथे लोकेशनमध्ये पण थोडंसं म्हणजे मॅप जरी असेल तरी थोडंसं कन्फ्यूज होऊन जातो मी. व्हायला तर नको, पण कसं इथे रस्ते जेवढे सारे आहेत की बस झालोच कन्फ्यूज. इकडे काय मी तुमच्याशी जास्त बोलणार नाही, तुम्ही फक्त राईडची मजा घ्या आज. थोड्याच वेळात आता आपल्याला छान असा सूर्योदय आपल्याला पाहायला मिळणार आहे. ॲक्च्युली आम्ही रात्री ठरवलेलं की एखाद्या सनराईजच्या स्पॉटलाच जाऊया, पण आता स्पॉट चेंज केला, त्यामुळे आपल्याला पोहोचायलाच वेळ लागेल आणि रस्त्यातच सूर्योदय मिळेल आपल्याला. बऱ्याच दिवसानंतर आज राईडला निघालो आहे. फिलिंग तर छानच आहे. महिनाभर तरी झाला असेल, 2 महिने झालेत. सुरुवातीला मी घरी होतो. घरी असल्यावर पण मी 1 महिना घरी होतो. त्या 1 महिन्यात पण मी कुठं बाईक राईडला गेलो नाही. आणि त्यानंतर नंदुरबार ते पुणे ही एक डेस्टिनेशन राईड झाली. आणि त्याच्यानंतर जवळपास फेब्रुवारी महिना उलटला आणि आज 1 मार्च. आज आपण इकडे राईडला निघालो आहे.
झालं असतं तर रस्ता मोकळा रस्ता मिळाला नसता इकडे. एकदा आम्ही इकडं थांबलो होतो वाटतं, आय गेस. हां, काहीतरी आहे नाही का, हॉटेल 4 सीझन सीन बघण्यासाठी आम्ही एकदा थांबलो होतो इकडे. तेव्हा आम्ही कार्तिक आणि त्याचे मित्र, कार्तिक, विशाखा वगैरे यांच्यासोबत आलो होतो. ते माझं फर्स्ट टाईम होतं तामिनी. त्यानंतर आजच, कारण की मी पुण्यामध्ये कंटिन्युअसली थांबलो नाही जास्त. नुसतं कुदतच चाललो इकडे. लास्ट टाईमला आलो होतो तेव्हा आपले मस्त डांबराचे रस्ते होते असं वाटतंय मला. आता बरेच वर्ष झाले, वर्ष म्हणजे 2 वर्ष तरी झाले असतील, 1-1.5 वर्ष तरी झाला असेल कमीत कमी. आधी असे छान असे रस्ते होते, आता मध्ये मध्ये सिमेंटचे रस्ते तयार झालेत. आता हा थोडासा सिंगल रोड आहे. असे रस्ते पाहिजे काही. उजव्या बाजूने छान असं लेक, नदी, पण झाडांमुळे काही दिसेनाशी झाली ती. एकदम नदीच्या किनाऱ्याला लागूनच हा रस्ता आहे, पण झाडं भरपूर आहेत ना, मग नदी काही दिसेनाशी झाली आपल्याला. असा सिंगल रोड असल्यावरती हाच प्रॉब्लेम असतो, ओव्हरटेक करायला समोर रस्ता क्लिअर असल्याशिवाय आपल्याला आपण शुअर नसतो. ब्लाइंड स्पॉट्स भरपूर असतात, हे बघा. असं असतं इकडे, त्यामुळे इकडे खूपच सांभाळून आपल्याला जावं लागतं. इथे पण एक छान स्पॉट होता. जरा थोड्या वेळासाठी थांबूया इथे. सनराईज तर झाला आहे, पण डोंगर वगैरे भरपूर असल्यामुळे आपल्याला सूर्य काही दिसेन असं झालं आहे. प्रो अचानक बंद होऊ लागला, काय झालं काय माहिती. बॅटरी चेंज केली आहे, बघूया आता. आहे आता चालू.
आपल्याला मागे एक राईट टर्न घ्यायचा होता. चला, इथून अहिरवाडी, बांद्रे, पिंपरी एका उंच अशा ठिकाणी जाऊया आता आपण. छान रस्ता आहे ना. आजूबाजूला दोघं साईडने अशी दाट झाडी आणि मधून असा छान असा रस्ता. छान वाटतं अशा राईडला. नंदुरबारला पण अशाच जंगलामध्ये छोटी छोटी गावं वसलेली आहेत. आपण त्याला सातपुडा म्हणतो. तिथे पण रोड्स वगैरे खूपच रिस्की आहे. तोरणमाळला जाताना सेम असा रोड लागतो आपल्याला, पूर्ण जंगलातून, आणि मध्ये मध्ये ब्लाइंड टर्न्स वगैरे. कधी रस्त्यात दगड पडले असतील तर कधी झाडं. म्हणजे पावसाळ्यामध्ये थोडीफार स्लायडिंग झालेली असते, त्यामुळे थोडासा रिस्की रस्ता आहे, पण जाऊ शकतो आपण. एक ग्रुप कोणतं आहे हे? वेलकम टू कुंडलिका व्हॅली. इकडे आहे, गेट बंद आहे सध्या. आपण जाऊया थोडंसं पुढे. बघा, छान अशी सह्याद्री रांग दिसते आपल्याला इकडे. अंधारबन साईडला आपण आलोत. कुठं गाडी जाते का? हे जातात तिकडे जायचं का? मग चल, थोडीशी इकडे आपण ऑफ रोडिंग करण्याचा प्रयत्न करूया. समोरच 2 बायकर्स गेलेत पुढे, आपण पण तिकडे जाऊया बरं. चल मग तिथेच जायचं का? चल ना तिथे, चल. छान लोकेशन आहे. छोटंसं लेक आहे, पण लोकेशन छान आहे. इथून पुढे ट्रेक आहे का? ट्रेक. हां. जसं की तुम्हाला सांगितलं होतं, आमचं असं फिक्स असं आजचं काही लोकेशन नव्हतं. काल तर वेगळ्या ठिकाणीच ठरलं होतं, पण सकाळी मॉर्निंगला. तुझं प्रणय आहे का? प्रणव आहे रे? प्रणव ना, मी प्रणय सेव्ह केलं. सकाळी मॉर्निंगला
प्रणवला भेटलो. त्याच्यानंतर मग डिसाईड केलं कुठं जायचं काय जायचं. तामिनी घाटात जाऊन येऊ असा प्लॅन झाला. मग इकडेच निघालो होतो आम्ही. आणि तुम्हाला तर माहितीच आहे महाराष्ट्रामध्ये पावसाळ्याशिवाय कोणतंच लोकेशन असं खास असं वाटत नाही. आणि आता पावसाचा काही सीन नाही त्यामुळे बघा लोकेशन. इथे सध्या अंधारबन लेक आहे हा. इथे समोरच अंधारबन ट्रेक वगैरे ते इकडेच आहे सगळं. इकडे साईडलाच कुंडलिका व्हॅली वगैरे आहे. इकडे थोड्या वेळासाठी आपण आलो होतो. तरी लोकेशन असं छान आहे, शांत वातावरण आहे. आणि तुम्ही इथे पक्ष्यांचे आवाज तर ऐकतच असाल. बघा, ऐकून बघा. बघा, एकदम क्लिअर असे पक्ष्यांचे आवाज आपल्याला इथं ऐकायला येत आहेत. छान असं पीसफुल असं वातावरण आहे इथे. तुम्ही इथे कितीही बसाल तरी कमी वाटेल. आता हळूहळू सूर्य पण डोक्यावरती येत आहे. तर आता थोड्या वेळातच आपण निघूया इथून. थोडंसं प्रणव फोटोशूट वगैरे करत आहे, व्हिडिओ शूट करत आहे. सगळं झालं की मग निघूया परत रिटर्न जाताना आपण आता RS चालू आहे. RSवरती कधी फील नाही घेतला एवढा. चला भेटू आता परत RSवरतीच.